नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. मी तुमचा होस्ट रवी पाटील. आज आपण निघालोय खिद्रापूरला. खिद्रापूर महाराष्ट्राच्या बॉर्डरवरती येतं. बऱ्याच दिवसापासून आपल्या बकेट लिस्टमध्ये एक हे प्लेस ऍड केलेलं होतं आणि फायनली आज योगायोगानं आपण तिथं निघालेलो आहे. आपल्यासोबत आपले नेहमीचे चेहरे आहेत. एक नवीन व्यक्ती आपल्यासोबत ऍड झालेला आहे. या दलिंदरला तुम्ही ओळखता सगळे. हा दुसरा विवेक जो आपल्यासोबत राजमाचीला होता, आणि आपला दादा धीरज दादा, आणि आणखी एक व्यक्ती आपल्यासोबत ऍड झालेला आहे. ते म्हणजे आपल्या छकोलीला बहीण आलेली आहे. सोमनजी साहेबांची राणी आपल्यामध्ये ऍड झालेली आहे. आणि या ठिकाणी आपण थांबलोय आपलं फेवरेट फूड खाण्यासाठी. ऑस्करवाडी मिसळ मागवलेली आहे. ह्या लोकांनी पण डोसा वगैरे मागवलेला आहे. नाश्ता करून आपण निघणार आहोत पुढच्या प्रवासाकडे. आणि आता आपण आलोय साताऱ्याच्या जवळ. भरपूर अंतर गाठायचं आहे, तर लवकर आवरायचं आहे आणि पुढे पोहोचायचं आहे. आमच्यातल्या एका वाघाचा आज बळी जाणार आहे, म्हणजे त्याचं लग्न होणार आहे. त्या लग्नानिमित्तानं आम्ही आज निघालोय खिद्रापूरला. सध्याला आपण कराडला आहेत आणि इथं आल्यावरती आपल्या ह्या दोन धुरंधरांचा मॅपवरून भांडणं चालू आहेत. याच्या जे गावं दिसत आहेत ते इकडे दिसत नाहीये. हालाकी रस्ता वेगळा बघताय, पण गाव एकच दिसलं पाहिजे त्यांना. बरोबर आहे ना माझं? हा भोळा आहे, हा त्याच्यापेक्षा भोळा आहे. असो. आणि आपल्या या प्रवासात आपल्यासोबत एक नवीन मेंबर ऍड झालाय. ती जी पांढरी गाडी उभी आहे ना आपल्या छकुलीच्या बाजूला, ती या वाघाची आहे. याला खूप सारं प्रेम. आपल्या एका वाक्यावरती बिचाऱ्याने घेतली आरटीआर. खोटं आरटीआर घेतली आणि आपण लांबचा पल्ला काढतोय. आज आपल्या जवळजवळ 500 किलोमीटर करून होणार आहे हा. मला वाटतं लोड झालं नसेल. गांधीनगर, विशालनगर हे बरोबर होते रे. बागणी हे का जवळ. खिद्रापूर जाणं आपल्याला व्यवस्थित बघा. हे अमेरिका काय दाखवतो इथं? अमृता होती. अरे तुझे छोटे दाखवत, मोठं दाखवत नाही. खिद्रापूर महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यात महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या सीमेरेषेवर वसलेलं एक गाव. आणि आज आपण ह्याच गावात चाललो आहोत. 12व्या शतकात शिल्हार राजा गंधारादित्य याने बांधलेल्या या प्राचीन मंदिरात. मुळात या मंदिराबद्दल आपल्याला एका रीलच्या माध्यमातून कळालं, आणि या ठिकाणाला भेट देण्याचा मोह आपल्याला आवरलाच नाही. मित्रांनो, ज्यावेळी आपण अशा पुरातन वास्तूंना भेट देतो तेव्हा तेथील कोरीव काम, बांधणी या सर्व गोष्टी बघून मन प्रसन्न होऊन जाते. या मंदिराला भेट देण्यासाठी आणि याच्या सुंदरतेचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण भारतातून लोक येथे येतात. मित्रांनो, जर तुम्हाला खिद्रापूर गाठायचं असेल तर तुम्ही रेल्वे किंवा बसचा उपयोग करू शकता. खिद्रापूरसाठी जवळील रेल्वे स्टेशन हे सांगलीचं रेल्वे स्टेशन आहे, आणि जवळचं शहर म्हणजेच कोल्हापूर. तुम्ही दोन्ही ठिकाणावरून खिद्रापूरला येऊ शकता. दोन्ही शहरांचं अंतर खिद्रापूरपासून 40 ते 50 किलोमीटर एवढंच आहे. त्यामुळे 2 तासाच्या प्रवासात तुम्ही खिद्रापूरला सहजरित्या पोहोचू शकता. मित्रांनो, आतापर्यंत आपण भरपूर पुरातन मंदिरांना भेट दिली, पण खिद्रापूरची बातच काही नाही रे. कारण खिद्रापूरच्या मंदिरात ज्यावेळी आपण प्रवेश करतो त्यावेळी तेथील स्थापत्यकला, कलाकृती आणि कोरीव काम या सर्व गोष्टी बघून मंत्रमुग्ध होऊन जातो. सर्व गोष्टीची अचूक मांडणी, अचूक कोरीव काम या गोष्टी आजच्याही कलाकृतीला लाजवण्यासारख्या आहेत. मराठी सिनेसृष्टीतील कट्यार काळजात घुसली या चित्रपटामधील शिव भोला भंडारी या गाण्याचंही शूटिंग याच मंदिरात झालेलं आहे. आणि अशाच भरपूर मराठी चित्रपटांमधलं शूटिंगही या मंदिरात झालेलं आहे. त्यामुळे या मंदिराच्या इतिहासाला आणखी वाव मिळाली. हे दुर्मिळ मंदिर सर्वांपर्यंत पोहोचले, त्यामुळे आज पर्यटकांची गर्दीही या ठिकाणी होऊ लागलेली आहे. तरीही या मंदिराचे भरपूर रहस्य तुम्हाला या व्हिडिओत पुढे बघायला मिळणार आहेत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आणि जेव्हा वेळ मिळेल तेव्हा एक वेळ तरी खिद्रापूरच्या या उत्कृष्ट अशा मंदिराला भेट द्या. तर मित्रांनो, फायनली आपण इथं कोपेश्वरला पोहोचलेलो आहेत, आणि आपल्या एवढ्या दिवसापासून जे आपल्या बकेट लिस्टमध्ये पडलेलं होतं ते ठिकाणी आपलं फायनली झालेलं आहे. तुम्ही मागं बघू शकता, कोपेश्वर महादेव मंदिर, कर्नाटक आणि महाराष्ट्राची शेवटची बॉर्डर. ठीक आहे, इथं जी नदी आहे बाहेर, त्या नदीच्या पलीकडे गेलो तर कर्नाटका दिसतंय. म्हणजे आपण कर्नाटकातच जातो नदी ओलांडल्या, आणि त्याच्या इकडनं आपलं महाराष्ट्र आहे. इथल्या आपण लोकल गाईडकडून थोडीफार माहिती घेतलेली आहे मंदिराबद्दल.
आणि आता दर्शन वगैरे घेऊन आपण आता पुढच्या दिशेला निघतोय. पुढचं दिशा म्हणजे आपल्या एका कलिगचं जे लग्न आहे, मी तुम्हाला आधी सांगितलं होतं, त्यासाठी आपल्याला जायचं आहे. नवरदेवाला फोन करून विचारताय लागणार आहे का वेळेवर. नवरदेवाला विचारतोय. मित्रांनो बघू शकता, नवरदेवाला फोन करून विचारतोय हा वाघ लग्न वेळेवर लागतंय का नाही. असू द्या. या मंदिराची जी सुंदरता आहे ना, ही खरंच शब्दात नाही मांडता येत. जे आपल्या ऐतिहासिक वास्तू आहेत ना, त्यांचा उल्लेख म्हणजे असा शब्दात नाहीच आहे. ज्या वेळी तुम्ही त्या गोष्टीला बघता, त्याला जाणून घेता, त्यावेळी तुम्हाला त्याचा अर्थ कळतो. आणि या मंदिरावरती जेवढ्या मूर्त्या आहेत, या सगळ्या इंग्रजांच्या काळामध्ये पूर्ण तोडलेल्या मूर्त्या आहेत, पूर्ण तोडलेल्या. ज्या मंदिरावरती जेवढे पण हत्ती आहेत, देवी देवतांच्या मूर्त्या आहेत, तुम्ही बघू शकता. हत्तींच्या सगळ्यांच्या जे सोंडा आहेत त्या तोडलेल्या आहेत, हात वगैरे देवांचे तोडलेले आहेत. बाकी जेवढ्या मूर्त्या आहेत त्यांचे चेहरे वगैरे पूर्ण भंग केलेले आहेत. या मंदिराच्या फक्त बॅक साईडला एक पिल्लर आहे, त्या पिल्लरमध्ये एक मूर्ती आहे. ती मूर्तीच तुम्हाला पूर्ण अवस्थेत बघायला मिळेल. बाकीचं सगळं तोडलेलं आहे. म्हणजे एवढी ती धर्माची लढाई होती त्यावेळेची. पूर्ण नासधूस केलेली आहे, बाकी काहीच नाही. आणि मंदिर जे आहे ना, अद्वितीय अद्वितीय एवढं सुंदर बांधकाम आहे. बघा, 1400 वर्ष झालं मंदिर बांधून. 1136 ला जीर्णोद्धार झाला. 1136 ला जीर्णोद्धार. मुघल भाषेच्या कालखंडीमध्ये हे मूर्त्या फोडलेल्या आहेत. मंदिरातलं सगळ्याच फोडलेले आहेत. फक्त 33 कोटी देव आहेत, सगळं फोडलेलं आहे. 1136 जीर्णोद्धार. 14व्या शतकातलं मंदिर आहे. हेमाडपंथी चालुक्य राजांनी बांधलं. कोणत्या राजाने? चालुकी. ओके ओके. तेच आता आतमधल्या जेवढ्या मूर्त्या बघितल्या, सगळ्यांचे चेहरे वगैरे सगळे तोडलेले वगैरे आहेत. आणि इथली ही कसली रूम आहे म्हटली वरची? साधू लोकांना जप तप करण्यासाठी रूम आहेत. ते ब्रह्मा विष्णू महेश आहेत. इकडं गणपती आहे. आणि कसं आहे, शिव मंदिरामध्ये तुम्ही कुठे गेला तर नंदी असतो. आमच्या मंदिरामध्ये नंदी आणि पार्वती नाहीत. बर. हो, त्याला कारण आहे. म्हणजे हे नदीच्या पलीकडे बेळगाव जिल्हा, कोल्हापूर जिल्ह्याचं शेवटगाव, तिथं येडूर म्हणून एक देवस्थान आहे, वीरभद्र येडूर. तिथं यज्ञ चालू होता. यज्ञ चालू असल्या वेळी शंकराला दक्ष राजांना आमंत्रण द्यायला विसरलं होतं. म्हटलं जावई. ते पार्वतीला कळालं. मग पार्वती काय झाली, मला जायला वाहन पाहिजे. शंकराकडे वाहन कुठला नव्हता, नंदी होता. नंदीवरून बसून पार्वती कार्यक्रमाला गेल्यानंतर वडिलांना तिथं तिचा अपमान केला. टू व्हीलर आणलाय, 4 व्हीलर आणलाय. नंदी म्हणजे हलकापणा आला, कमीपणा. त्यामुळे पार्वती तिथं सती गेली. तिथं शेषनारायण, महादेव शंकर आणि दक्षिणमुखी गणपती पार्वतीचं वाट पाहत थांबल्या. आता हे 92 एलिफंट आहेत, 5 नंदी आहेत, 5 कृष्ण आहेत. त्याच्या पिलर 148 पिलर आहेत. आणि त्या लक्षात त्याचं काय महत्व नाही. फक्त शिव मंदिरामध्ये नंदी पाहिजे, तिथं नंदी नाही. जागृत देवस्थान आला. तुम्ही आता 2 वाजता नाही, आता जातो म्हणतो तुम्ही 4 वाजे पण जात नाही, हालत नाही. जागृत देवस्थान 1400 वर्ष झाली पण तेच बघायला. भारतात 2 नंबरला मंदिर आहे. फक्त काय आहे, पुरातन कन्नडमध्ये जरा आहे. ಎಷ್ಟು ವರ್ಷ ಆದ್ರಿ? 1400 ವರ್ಷ. 1400. म्हणजे इथं जैन वस्ती जरा जास्त आहे, त्यामुळे कन्नड बोलते. घरी मराठी, बाहेर कानडी बोलते. अच्छा अच्छा. नाही आता तुम्हाला बॉर्डर जवळ आहे ना, नदीच्या पलीकडे ते जैन समाज जास्त आहे नाही, त्यामुळे कानडी जास्त बोलतो. शाळा मराठी, बाहेर पडले की कानडी. लिंगायत समाज कमी आहे की. आता असं 5 नंदी आहे. ते मोगल भाषेचे काळ सगळंच फोडलेलं आहे. तिथं आहे तिथं वर्षाला नदी येते. 2019ला इथं 14 फूट पाणी होतं त्याच्यामध्ये. 2008ला 10 फूट होतं. 2005ला 10 फूट. 4 महापूर येऊन गेले. मग इथं असं भरी गाड होतं, माती होती. माती बाहेर काढून टाकल्यानंतर हे सापडतं. मग आता ते असं भरी माती होतं. पण आता मी लहानपणापासून मोठं मंदिर आहे असं काय, कुठं काय धोका नाही काय. वय माझं 60 आहे की नाही, तेव्हा लहानपणापासून बघतो तुम्ही करता असल्यापासून हाय असं साहेब म्हणते. 26 नोव्हेंबर ना? त्रिपुरा पौर्णिमा. त्रिपुरा पौर्णिमेला दिवाळी झालं की लगेच. म्हणजे तिथीवरती काही राहतं का फक्त? नाही, तिथी काय नाही, ते 1च तारीख.
अलग अलग 27ला नाही किंवा 25ला नाही, 26लाच येणार. ओके. एक दिवस जर चंद्र बाजूला झाला की नाही मध्ये येत नाही. तो सर्व मंडप आहे. आयुष्यात आपला सगळं कार्यक्रम झाल्यानंतर तिथं यज्ञ करायचं. यज्ञ केलं की स्वर्गात जायला मोकळं झालं. आणि हकीकत आहे. सूर्य पण मे महिन्यात हा, काहीतरी मे 4, 5, 6 तारखेला मे महिन्यात सूर्यकिरण सकाळी 6 वाजता पिंडीवरची किरण पडतं. बाहेरून एवढ्या बाहेरून आतमधल्या त्या गाभाऱ्यात. वरल्या बिल्डिंग वरून येतो तो, खाल्ला नाही. हा ना वर पुढं घर आहे की नाही, हे हा. नाही, त्याच्या वरनं येतो किरण. आणि पश्चिम दिशेला कोल्हापूरला संध्याकाळी 5 वाजता अंबाबाई मंदिर, तिथं सकाळी 6. हे कोल्हापूरचे. हे हा, तिथं 5 वाजता. इथं कसं आहे, सकाळी 6ला उगवच्या सूर्याला किरण असतो. एक 10 सेकंद. नाही, आणि जो मेन आपला सभा मंडप आहे तर तिथं पण काहीतरी दुपारच्याला एकदम बरोबर त्याच्यावरती ते काहीतरी 3 दिवस राहतं ना सूर्यकिरण. राहतेपर्यंत आता हे हवामान खराब आहे नाही, त्यामुळे हवामान चांगलं. बघा आता ऊन पडले, सकाळपासून आभाळच होतं. हो, या आणि चालतंय का? चल. धन्यवाद. आम्ही इथून 12 मित्रांनो, खिद्रापूरबद्दल आपल्याला ह्या काकांकडून भरपूर माहिती मिळाली. पण या मंदिराच्या काही गोष्टी तुम्हाला सांगतो. या मंदिराच्या बांधकामासाठी कुठल्याही प्रकारचं लुब्रिकंट वापरलं गेलेलं नाही, म्हणजे सिमेंट वगैरे या मंदिरात तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही. हे मंदिर एवढं पुरातन आहे की याच्या बांधकामामध्ये इंटरलॉकिंग सिस्टम वापरली आहे, म्हणजेच खालचा दगड आणि वरचा दगड या दोघांमध्ये एक गॅप ठेवून एकामेकांमध्ये अडकवण्यासाठी जागा दिलेली आहे. त्यामुळे हे बांधकाम अजूनही जसे तसे आहे. आणि मित्रांनो, या मंदिराला तुम्ही जेवढं निरखून बघाल तेवढंच तुम्ही विचारात पडताल, कारण याची अचूक बांधणी याच्या इतिहासाची चांगली जाणीव करून देते. या मंदिराचा गाभारा मूळ सभा मंडपापासून 200 फूट आतमध्ये असेल, पण 5, 6 आणि 7 मेला ज्यावेळी सूर्योदय होतो त्यावेळी सूर्यकिरण 200 फूट मध्ये असलेल्या शिवलिंगावरती जाऊन पडतात आणि तो क्षण अनुभवण्यासाठी इथे भरपूर भाविकही येतात. तर मित्रांनो, अशा प्रकारे माझा हा छोटासा प्रयत्न होता खिद्रापूर बद्दल माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा. तर इथे आपण मंदिरात दर्शन घेऊन आपण निघालो आपल्या पुढच्या डेस्टिनेशनला. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला आजचा रोड पूर्ण संपलेला आहे. आपण खिद्रापूरला जाऊन दर्शन वगैरे करून वेळेच्या थोडं अलीकडे पलीकडे आपण इथं लग्न कार्यात पोहोचलेलो आहे. आणि बघू शकता नवरदेव तिकडे फुल फोटोशूट चालू आहे. असो, काय माहिती दिसतंय तुम्हाला, तिकडे फोटोशूट चाललाय मागं. आणि आता आपण निघतोय पुण्याच्या दिशेने. या पोरांचे हाल झालेले दिसत आहे तुम्हाला. हसताय याचा अर्थ यांना त्रास झालाय. असो, जेवणात चेनलाय फुकटचं. आणि आता आपण निघतोय पुण्याच्या दिशेला. लवकरच भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.